आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू. पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरून गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात मुख्यमंत्री पदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा. गेल्या 10 वर्षात 5 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाल्याचं रेल्वे मंत्र्यांचं नागपुरात प्रतिपादन. नवी दिल्लीत जागतिक सहकार परिषदेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. आणि पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवत भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी. संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरू झालं. पहिल्याच दिवशी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरून गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सुरुवातीला वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण आणि इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कथित लाचखोरी प्रकरणाबरोबरच उत्तर प्रदेशातल्या संभल इथल्या हिंसाचार प्रकरणावरून गदारोळ केल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेतही दिवंगत आजी माजी सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती, ती अध्यक्ष धनखड यांनी फेटाळून लावली. भारतीय संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे संसद सदस्यांनी लोकांसमोर उच्च आदर्श प्रस्थापित करावेत अशी अपेक्षा धनखड यांनी व्यक्त केली. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसंच डावे पक्ष, द्रमुक, राजद, आप यांच्या सदस्यांनी अदानी समूहावरच्या आरोपाबाबत बोलायचा प्रयत्न केला, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. संविधान दिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतानं संविधान स्वीकारून 75 वर्ष झाली आहेत, हे यंदाचं वैशिष्ट्य असून यासह अनेक कारणांसाठी हे अधिवेशन विशेष असेल असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. मतदारांनी सत्ता द्यायला नकार दिलेले मुठभर लोक संसदेत विनाकारण गोंधळ करतात असं ते म्हणाले. संसदेतल्या वेळेचा उपयोग देशाची प्रतिष्ठा जगात वाढवण्यासाठीच करायला हवा अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. देशातल्या मतदारांचा संविधानाबद्दलचा विश्वास, लोकशाहीविषयीची वचनबद्धता यांना काही अर्थ आहे असा संदेश संसदेतून जायला हवा असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेता निवड अद्याप बाकी आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून ती झाल्यावर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं. माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपप्रधानमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड इथल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर पवार यांनी आदरांजली वाहिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली. तसंच विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची, तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही, तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. 2004 ते 2014 या 10 वर्षात रेल्वेमध्ये
4,40,000 कर्मचाऱ्यांची भरती झाली होती, परंतु 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात 5 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाली आहे. या भरतीसाठी एक वार्षिक कॅलेंडरसुद्धा रेल्वेनं पहिल्यांदाच तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. नवी दिल्ली इथं भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सहकार क्षेत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे असं ते म्हणाले. भारतात सहकारी संस्थांची संकल्पना ही आता चळवळ बनली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. सहकारी संस्थांना बहुउद्देशीय आणि बळकट बनवण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी 2 लाख गावांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या निमित्त एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही झालं. यावेळी भूतानचे प्रधानमंत्री दाशो शेरिंग तोब्गे, फिजीचे उपप्रधानमंत्री मनोआ कामिकामिका आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या गेल्या 130 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परिषद भारतात होत आहे. देशाच्या संविधानाचा अमृत महोत्सव यंदा साजरा करण्यात येणार आहे. उद्यापासून 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत वर्षभर त्या अंतर्गत विविध कार्यक्रम होतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली. दिल्लीतल्या संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं. संविधान सभेतल्या वादविवादापासून प्रेरणा घेत सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करावं असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं. संविधान हे प्रत्येक नागरिकाचा असून त्यावर देशातल्या सर्व नागरिकांचा विश्वास असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. बॉर्डर गावस्कर करंडक क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान संघाला 295 धावांनी धूळ चारली. हा विजय भारताचा सगळ्यात मोठ्या कसोटी विजयांपैकी एक ठरला. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 238 धावांमध्ये गुंडाळला गेला. तत्पूर्वी विराट कोहलीची नाबाद शतकी खेळी आणि यशस्वी जयस्वालच्या 161 धावांच्या दमदार खेळानं भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. बुमराह सामनावीर ठरला. दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड इथं सुरू होईल. नई चेतना 3.0 मोहिमेअंतर्गत 14 राज्यांमधील 227 लिंगभाव संसाधन केंद्राचं आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत उद्घाटन केलं. ही मोहीम 23 डिसेंबरपर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालणार आहे. एक साथ एक आवाज हिंसा के खिलाफ असं या मोहिमेचं घोषवाक्य आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर इथं 12 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू. पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरून गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात मुख्यमंत्री पदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा. गेल्या 10 वर्षात 5 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाल्याचं रेल्वे मंत्र्यांचं नागपुरात प्रतिपादन. नवी दिल्लीत जागतिक सहकार परिषदेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. आणि
पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवत भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.